नमस्कार. बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील. अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराजांची यात्रा नुकतीच संपन्न झाली. दिनांक 29, 30 व 31 या 3 दिवशी चपळगावची यात्रा संपन्न झाली. यात्रा अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. पण या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे या यात्रेतील 5 नंदीध्वज. या नंदीध्वजाची मिरवणूक मोठ्या उत्साहात गावामधून काढण्यात येते. संपूर्ण गाव या नंदीध्वजांची पूजा करत असतो. पण याच नंदीध्वज मार्गाला आता अतिक्रमणाचा विळखा बसल्याचं पाहायला मिळत आहे. ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराजांच्या यात्रेतील मुख्य आकर्षण 5 नंदीध्वजांची परिक्रमा सुरू असताना आपण पाहू शकता हजारो भाविक या परिक्रमेत सहभागी झालेले आहेत. पण याच मुख्य नंदीध्वज मार्गाला आता अतिक्रमणाचा विळखा बसल्याचं पाहायला मिळत आहे. चक्क सरकारी जागेत रोडवर अतिक्रमण करून घरे बांधल्याने या ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे आणि हजारो भाविक भक्तांसह नंदीध्वज या ठिकाणाहून परिक्रमा करणे अवघड जात आहे. आणि या नंदीध्वज परिक्रमेत मोठा अडथळा देखील निर्माण होत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12 ते 15 फूट असलेला रस्ता आता 6 ते 7 फुटावर येऊन ठेपला आहे. याच 6-7 फुटातून हजारो भाविक भक्तांसह नंदीध्वज परिक्रमा करणे अवघड जात आहे आणि यामध्ये कार्यकर्त्यांचे देखील हाल होत आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुद्दा उपस्थित राहिला तो अतिक्रमणाचाच. पहा नंदीध्वज मार्गातील अतिक्रमणामुळे नंदीध्वजासह कार्यकर्त्यांचे काय हाल होतात हे प्रत्यक्ष आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुमच्या लक्षात येईल की अतिक्रमणाचा फटका नंदीध्वज परिक्रमेला कशा प्रकारे बसला आहे. अन्यायाच्या विरोधात आणि गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढणारी निपक्ष निर्भीड वृत्तवाहिनी तुमच्या हक्काची हॅलो सोलापूर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.